श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. पितृ पंधरवाडा सुरू आहे. या पितृपक्षामध्ये कितीही प्रखर पितृदोष असू द्या, पितृदोषाच्या त्रासामुळे तुमच्या घरामध्ये विवाह होत नसतील, मंगल कार्य होत नसेल, तुमचं स्वतःचं घर होत नसेल किंवा तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल, घरामध्ये आजारपण आहे, मुलांना जॉब मध्ये स्थिरता मिळत नसेल, घरामध्ये सुनेचं आणि मुलांचं जमत नसेल किंवा तुमचं नवरा बायकोचं जमत नाहीये, घरामध्ये एकोपाने जो काही प्रॉब्लेम असू द्या, काहीही प्रॉब्लेम असू द्या, भले तुम्ही आतापर्यंत म्हणजे सगळं काही केलं तुम्हाला रिझल्ट मिळाला नाही, तर या पितृपक्षामध्ये आजपासूनच, आता मी आज रात्रीपासून जेव्हा माझा सत्यनारायण होईल, तर सत्यनारायण झाल्यानंतर जे मी पितरांसाठी दिवा लावते, तर तो दिवा लावला की मी ही सेवा सुरू करणार आहे आजपासून. तर तुम्ही आजपासून करू शकता. आता आपल्याला करायचं काही, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून पण असे मंत्र स्तोत्र सांगणार आहे की जे आपण पितरांसाठी त्या सेवा करू शकतो, ते मंत्र स्तोत्र बोलू शकतो. पण ही जी सेवा आहे ही सर्वात प्रभावशाली आहे. म्हणजे पितृदोषामुळे आजपर्यंत वर्षानुवर्ष तुमच्या घरात जो त्रास झालेला आहे तो कमी होऊ शकतो. आणि या सेवेमुळे मला वाटतं की आपण आहोत तोपर्यंत तर, पण त्याच्यानंतर सुद्धा आपल्या पुण्याईने म्हणजे आपण जी सेवा केली त्याचं फळ जे आपल्या मुलांना सुद्धा पितृदोष वगैरे याचा त्रास होणार नाही. कारण बघा, आपण नेहमी म्हणत असतो की आपले कर्म चांगले ठेवा. कर्म चांगले ठेवा आपण का म्हणतो? कारण आपण ज्या काही चांगल्या गोष्टी करू त्याचं जे चांगलं फळ आहे ते आपल्यानंतर आपल्या मुलांना सुद्धा ते मिळत असतं. आपण म्हणतो बघा, आई वडिलांच्या पुण्याईने आमचं सगळं चांगलं झालं, आणि आपण जर वाईट कर्म केले तर आपल्या नंतर सुद्धा त्याची जी परतफेड आहे ती आपल्या मुलाबाळांना म्हणजे जी आपली पिढी पुढे असते त्यांना करावी लागते. त्यामुळे नक्कीच हा जो उपाय आहे, ही जी सेवा आहे ती आपण या पितृदोषामध्ये कमीत कमी 1 दिवस तरी जेवढी जमेल तेवढी सर्व पितृ अमावस्यापर्यंत करा. आणि ठीक आहे, तुम्हाला या 10-12 दिवसात शक्य नाही तर शेवटच्या दिवशी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तरी करण्याचा प्रयत्न कराच. प्लीज 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 प्रयत्न करा. आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. अगदी आपण 11 दाणे घेऊ शकतो किंवा आपण जसं की डब्यातले आहेत, थोडेसे हातामध्ये बसतील असे तांदूळ, की खाली खाली पडतील असे नाही, हातामध्ये आपल्या मुठीमध्ये बसतील एवढे तांदूळ घ्यायचे आहेत. तुम्ही ती दिव्याची आत्ताच व्हिडिओ आलेला आहे बघा दुपारी आपल्या चॅनलवर, दीपदानांचा, घरच्या घरी पितरांसाठी दीपदान, ती सेवा मी करत आहे आणि त्या सेवेसमोर बसूनच मी हा उपाय करत आहे. त्यामुळे तुम्ही ती सेवा केली आणि त्या समोरच बसून जर हा उपाय केला तर खूप म्हणजे लाभ याचे होतील. तर तो आधी उपाय करा. आणि आपल्याला तिथेच काय करायचं आहे, आसन घेऊन दक्षिणेकडे तोंड करून म्हणजे त्या दिव्याकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे. त्याच्यामध्ये सांगितलं तशी सुरुवातीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ह्या ज्या अक्षता आहेत, म्हणजे ह्या अक्षता रंगवून वगैरे घ्यायचे नाही, पांढरे तांदूळच घ्यायचे आहेत, थोडेसे हातामध्ये धरायचे. आणि तुमचं जे काही इंटेन्शन आहे, म्हणजे कशासाठी तुम्हाला ही पितरांची सेवा करायची आहे, जे काही तुमचे प्रॉब्लेम तुमच्या डोक्यामध्ये ते इंटेन्शन ठेवा की त्याच्यासाठी मी ही सेवा करत आहे. फक्त हातामध्ये तांदूळ घेऊन दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे. आणि तुम्ही यूट्यूबवर असेल किंवा तुमच्या टीव्हीवर असेल, आपल्याला गरुड पुराण ऐकायचं आहे. तुम्ही यूट्यूबला टाका गरुड पुराण, तुम्हाला ते मिळून जाईल. तुम्ही कोणतंही ऐकू शकता, अध्यायाप्रमाणे सुद्धा आहे किंवा 4 तास 6 तास या पद्धतीने सुद्धा आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही काय करू शकता की रोज म्हणजे त्याच्यातलं एक अध्याय आज ऐकायचा, एक अध्याय आज ऐकायचा, असं अध्यायाप्रमाणे ऐकू शकता. किंवा रोज अर्धा तास जेवढं होईल तेवढं मी ऐकणार. तुम्ही जेवढं समजा तुमचं 4 तासाचं ते एकच पूर्ण गरुड पुराण आहे, तुम्ही अर्ध्या तासाचं ऐकलं, परत उद्या संध्याकाळी अर्ध्या तासाचं ऐकलं, परत उद्या संध्याकाळी अर्ध्या तासाचं ऐकलं, असं या 15 दिवसामध्ये पूर्ण गरुड पुराण ऐकू शकता. तुम्हाला वेळ असेल तुम्ही रोज ते एकाच वेळी बसून रोजच्या रोज 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 संपूर्ण गरुड पुराण ऐकू शकता. याच्या म्हणजे आपल्या पद्धतीनुसार तुम्ही ऍडजस्ट करा की ते गरुड पुराण आपल्याला फक्त मोबाईलवर तिथे बसून ऐकायचं आहे. कशासाठी ऐकतोय ते आपल्या डोक्यामध्ये इंटेन्शन आपल्याला ठेवायचं आहे. आणि आता गरुड पुराण ऐकून झालं त्यानंतर परत एकदा आपल्या पितरांना नमस्कार करायचा. आणि हे गरुड पुराण आपण जेवढा वेळ ऐकतो तो दिवा तेवढा वेळ समोर प्रज्वलित राहावा आपल्या पितरांसाठीचा. या पद्धतीने त्याच्यामध्ये तेल वगैरे या गोष्टी टाका. कमी होत आलं परत तेल टाका. हे ऐकणं होस तर तो दिवा पितरांसाठीचा तसाच राहू द्या.
आणि त्यानंतर आता आपलं हे ऐकून झालं गरुड पुराण, तर काय हातातल्या ज्या अक्षदा आहेत, सॉरी तांदूळ आहेत, अक्षदा घ्यायच्या नाही, चुकून अक्षदा येत आहेत तोंडात, ते तांदूळ आहेत ते काय करायचं, अजून तुम्ही थोडेसे तांदूळ घेऊ शकता किंवा जे धान्य तुम्ही पक्ष्यांना वगैरे टाकायला घेता, बरेच आपण काय करतो मिक्स धान्य असतं भरडून थोडंसं ठेवतो किंवा थोडं आबडधोबड करून हे ठेवतो किंवा तसंच तुम्ही टाकत असाल तर त्याच्यामध्ये हे टाकायचं आणि हे पक्ष्यांना खायला, रोजच्या रोज पक्ष्यांना खायला, ते पण दक्षिण दिशेला ठेवायचं. आता तुमचा फ्लॅट आहे दक्षिण दिशेला पूर्ण समजा क्लोज आहे, तर तुम्ही काय करू शकता सोसायटीमध्ये खाली येऊन किंवा अंगणामध्ये जी दक्षिण दिशेच्या साईडला हे आपल्याला पक्ष्यांसाठी ठेवायचं आहे. रोज तसंच करायचं. आज आपण ऐकून केलं की ते दक्षिण दिशेला आपण ठेवून दिलं, उद्या आपण गरुड पुराण ऐकलं दक्षिण दिशेला ठेवलं. हा उपाय एवढा प्रभावशाली आहे, याने प्रखरातील प्रखर पितृदोष असेल त्याचा त्रास जो आहे तो आपल्याला कमी होऊ लागतो. पित्रांसाठीची सर्वात प्रभावशाली सेवा ते म्हणजे गरुड पुराण श्रवण करणं किंवा पठण करणं, पण ते आपल्याला शक्य होत नाही तर किमान आपण मोबाईलवर ते ऐकू तरी शकतो. आणि मी आजपर्यंत कधीच ऐकलं नाही, मी तुम्हाला सांगते, पण ह्यावेळेस अगदी म्हणजे मनापासून मी आजपासूनच आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे ऐकणार आहे. आणि एक छोटीशी सेवा आपल्या पित्रांसाठी, बघा कोणती सेवा कोणताच उपाय कधीही वाया जात नाही. तो आपल्याला नाही तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे जेवढं करता येईल ना तेवढं करा. आपल्या काम घर या सगळ्या गोष्टी सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वेळेनुसार करायच्या आहेत. आता मी तिन्ही सांजेच्या वेळेला करणार आहे म्हणून तुम्ही त्या वेळेला करायचं का असं काही नाही. तुम्हाला जेव्हा वेळ आहे, तुम्हाला जेव्हा ऍडजस्ट होतं त्या वेळेला तुम्ही करा. फक्त सेवा करण्याला आणि त्यामागे जे आपली तळमळ असते त्याला महत्व आहे. त्यामुळे तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही या गोष्टी करा. फक्त पिरियड्स असेल सुतक असेल तर हे करू नका. ही सेवा करायची आहे. त्यानंतर या पितृपक्षामध्ये दक्षिणेकडे तोंड करून आपण आपल्या पित्रांना अर्घ्य देऊ शकतो. तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे. ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, दक्षिण दिशेला अर्घ्य देऊ शकतो. त्याचबरोबर आपण पितृ अष्टकम या पितृपक्षामध्ये वाचू शकतो. तुम्ही पितृस्तोत्र वाचू शकता, पितृस्तुती वाचू शकता. आता रोज फक्त एकच वेळा वाचावं का असं अजिबात नाही. तुम्ही या 15 दिवसामध्ये आपल्या पित्रांसाठी असं म्हणू शकता की माझ्या पित्रांसाठी मी 108 वेळा पितृस्तोत्र वाचेल. मग 15 दिवसामध्ये तुम्ही रोज आपल्या याने ऍडजस्ट करा की आज 10 वेळा वाचायचं, उद्या 5 वेळा वाचायचं, परवा 7 वेळा. म्हणजे या 15 दिवसात मला 108 वेळा वाचायचं, या 15 दिवसात मला 51 वेळा वाचायचंय, या 15 दिवसामध्ये मला 1001 वेळा वाचायचं. म्हणजे असं तुम्ही हे करा आणि रोज मग ते असं त्याचं हे करायचं की आज किती वाचायचे, उद्या किती, आणि त्या पद्धतीने या सेवा या 15 दिवसामध्ये आपण आपल्या पित्रांसाठी करू शकतो. तशी तर पित्रांची सेवा बघा वर्षभर करायला हवी, पण ती शक्य होत नाही कारण बाकीच्या गोष्टी असतात. त्यामुळे हे 15च दिवस असे आहेत की ज्यामध्ये अगदी आपण म्हणतो ना की सगळं आपलं झोकून सगळं ओतून मनापासून सेवा करतो आणि ती फिलिंग पण असते की नाही पितृपक्ष आहे सेवा करायची, पितृपक्ष आहे सेवा करायची, म्हणून आपल्या व्हायब्रेशन्स पण हाय असतात. आणि हाय व्हायब्रेशन मध्ये आपण खूप सकारात्मकतेने जर ह्या सेवा केल्या तर नक्कीच त्या आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतील. पित्रांना सद्गती मिळेल, पितृशांती होईल. आणि आवर्जून कोणतीही सेवा पित्रांसाठी करा. सेवा झाली की भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची की आमच्या पित्रांना सद्गती प्राप्त होऊ द्या, हे वगैरे जे काही आपल्या मनाने आहे ते भगवान विष्णूंचं स्मरण करून बोलायचं आहे. श्री स्वामी समर्थ.